कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावला विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। तर अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे दुकानदारांची तारांबळ उडाली आहे। या मुसळधार पावसामुळे लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव ठप्प झाले। पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळपासून अनेक तालुक्यात पावसाचा जोरदार सरी कोसळतात। कोपरगाव, राहता तसंच अकोले तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय। भंडारदरा, निळवंडे धरणासह मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे। अकोल्यात मुसळधार पावसाचा लिंबाला फटका बसलेला आहे। तर पातूरमध्ये पाऊस आणि वादळामुळे 225 झाडं उन्मळून पडली आहेत। यामुळे विजय घाडगे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। 7 वर्षापूर्वी या झाडांची लागवड करण्यात आली होती, मात्र पावसामुळे सगळं उद्ध्वस्त झालंय। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यात पातूर येथे 2 एकर शेत आमचे असून त्यामध्ये 2 एकर लिंबूचे झाडं, जवळपास 300 झाडं लावलेले आहेत। त्याच्यापैकी 100 ते 150 झाडं जमीनदोड झालेले आहेत आणि शेतातही पाणी थांबलेलं आहे आणि लिंबूच्या बागेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तर बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। आष्टी तालुक्यातील तुफान पाऊस आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे कडा गावातील पूल वाहून गेलेला आहे, तर कडा गावचा बीड जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। शिरूर तालुक्याच्या मांडवगणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालाय। फराटा, सादलगाव परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झालाय। शेतात पाणीच पाणी साचलंय, तर शेतकरी हतबल झालाय। कलिंगड, फ्लॉवर पिकं पाण्यात गेलेली आहेत। जिथं रान होतं ती पण पाण्यात गेलंय, कांदा पाण्यात गेलाय, पिकं आमची सगळे पाण्यात गेलेत। पिकं तर गेलेत, पण आमची मुलं बी आजारी। जालन्यात पावसाचं पाणी शेतात शेतकऱ्यांना आंदोलन सुरू केले। पावसाच्या पाण्यात बसून जाफराबाद तालुक्यातील देळेगावान गावातील शेतकऱ्यांना आंदोलन केले। शेतात जात असलेलं पावसाचं पाणी तातडीनं दुसऱ्या मार्गाने वळवण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली। बीडच्या आष्टी तालुक्यातील लिंबोडी कडा प्रकल्पाचे दुरुस्तीसाठी नेलेले दरवाजे पाटबंधारे विभागानं बसवलेच नाहीयेत। परिणामी मान्सूनपूर्व पावसात पाण्याच्या प्रवाहानं पाट फुटून परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। हजारो हेक्टर शेतीत प्रकल्पाचं पाणी शिरलंय, तर पाटबंधारे विभागाकडे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी नेलेले दरवाजे लावण्याचे आणि ते दरवाजे दुरुस्त करण्याचं निवेदन देण्यात आलं। मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली। दरम्यान आज स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्रित येत बोंबा मारून प्रशासनाचं लक्ष वेधलंय। अवकाळी पावसामुळे आम्ही प्रश्न सांगत होतो की बा असं होईल साहेब, तुम्ही नीट करून घ्या, तरी त्यांनी आमचं न ऐकलं नाही। पाट तुटून जाऊन आमचे अनुनात नुकसान झाली। ती आमची प्रश्न एवढीच विनंती आहे की बा आमची दखल घेऊन याचा काहीतरी मार्ग काढून आमची भरपाई करून द्यावं। गडचिरोली जिल्ह्यात पहिल्याच पावसात आलापल्ली सिरोंचा निर्माणाधीन महामार्गाची दुरावस्था झाली आहे। उमानूर पहाडी टप्प्यात मोठी कोंडी झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। पावसामुळे प्रचंड चिखल झालेला आहे, तर चिखलात 4 ट्रक फसले। प्रवासी गाडीतील प्रवाशांनी चिखलात उतरून धक्का मारून फसलेला ट्रक बाहेर काढलाय। जिल्हा प्रशासन आणि नॅशनल हायवेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतायत। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलन, 20-25 घरांना धोका निर्माण झालाय। कोणत्याही क्षणी घरं जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे। परिसरातील जमिनीला मोठा भेगा पडलाय, तर कोल्हापुरातल्या इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचला। कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे। तर जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। प्रशासनानं नागरिकांचं स्थलांतरित केलंय, मात्र त्यांना सुविधा दिल्या नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला। सध्या या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। जालना शहरात तब्बल 983 धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या मालकांना महापालिकेनं सार्वजनिक नोटीस बजावली आहे। शहरात 983 धोकादायक इमारती आहेत। सलग 2 वर्षापासून वारंवार बजावून देखील इमारतींचे मालक इमारती खाली करायला तयार नाही आहेत। त्यामुळे पावसाळ्यात इमारती कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेनं वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सार्वजनिक नोटीस बजावल्याची माहिती महापालिका उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे।